नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आज आपण करणार आहे आपल्या न्यू टी व्ही एस ऑर्बिटरचा रिव्ह्यू. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि आपल्या चॅनलला लाईक करदा, शेअर करदा आणि सबस्क्राईब करदा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर ही आहे न्यू टी व्ही एस ऑर्बिटर V2 व्हेरियंट. टी व्हीचा हा दुसरा व्हेरियंट आहे. आता याचा जर विचार केला तर याच्यात आपल्याला काय काय मिळते याच्यात आपल्याला समोर एक सिलेंडर आरामात बसते एवढा असा स्पेस मिळते. त्याच्यानंतर जर वर गेलं तर इथे इथे आहे चार्जिंग कनेक्टर. इथून आपण चार्जिंग करू शकतो. आणि इथे त्याच्यावर जर बाजूला गेलं तर की होल आहे. तिथून आपण ऑन ऑफ करू शकतो. त्याच्यानंतर बाजूला हा थोडा स्पेस दिला, याच्यामध्ये आपण मोबाईल वगैरे काही वगैरे ठेवू शकतो. त्याच्यानंतर याच्या खाली जर आलं तर इथे 3 कीजेपर्यंत आपण काही पण याच्यात हँडलमध्ये ठेवू शकतो. त्याच्यानंतर थोडं वर गेलं तर आपल्याला इथे चार्जर कनेक्टर पण मिळते. इथे आपण USB चार्जर लावून आपण चार्जिंग कनेक्ट पण करू शकतो. त्याच्यानंतर याच्या बाजूला जर आपण गेलो तर इथे हॉर्न वगैरे आहे. हॉर्न आहे, साईड इंडिकेटर आहे. त्याच्यानंतर हा जो फीचर्स हा क्रूज कंट्रोल आहे. याच्यामध्ये आपण आपली स्पीड एका एका स्पीडवर लॉक करून आपण पण चालू शकतो याला. त्याच्यानंतर इथे लाईट ऑन ऑफ करण्याची बटनसुद्धा दिली आहे. त्याच्याच बाजूला जर आलो तर आपल्याला इकडे मोडची पण एक बटन दिली आहे. त्याच्यामध्ये आपण मोड चेंज करू शकतो. एक याच्यामध्ये इको मोड असते आणि एक सिटी मोड असते. सिटी मोडमध्ये आपल्याला 70ची रेंज मिळते आणि इको मोडमध्ये आपल्याला 47ची रेंज मिळते. आणि त्याच्यावर हे जे पार्किंग मोड दिला आहे, याच्यामध्ये आपण रिव्हर्स मोड वगैरे करून आपण गाडीला पार्क पण करू शकतो. तर आपण इथे ब्रेक दाबून हे स्टार्टची बटन प्रेस करून गाडीला चालू करू शकतो. त्याच्यानंतर हा स्पीडोमीटर आहे. स्पीडोमीटरमध्ये आपल्याला पण काही भरपूर फीचर्स दिलेले आहे. जसे की याच्यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी पण दिलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला गाडी किती चालते, गाडीची रेंज किती बाकी राहिली आहे, किती रेंज आहे आणि चार्जिंगचे पर्सेंटेज वगैरे सगळं पाहायला मिळते. त्यानंतर समोरचा जर विचार केला तर समोर आपल्याला 14 इंचीचा टायर दिला आहे. हा 14 इंचीचा टायर नॉर्मल गाडीपेक्षा थोडा मोठा आहे, कारण गाडी स्लिपेज नाही झाली पाहिजे म्हणून. त्याच्यानंतर थोडं वर आला पण आपल्याला इंडिकेटरसाठी LED लाईट दिली आहे. त्याच्यानंतर TVS ब्रँडचा लोगो पण दिला आहे हॉर्सचा. वरतून ब्रँडिंगसाठी ऑर्बिटरचा एक नेम प्लेट पण दिली आहे. त्याच्यानंतर थोडं वर आलं तर LED लाईट दिली आहे. बाजूला जर आला तर आपल्याला ब्लॅक कलरमध्ये आपल्याला मिरर दिली आहे. गाडीला ब्लॅक कलरमध्ये मिरर आहे. त्याच्यानंतर याची ग्राउंड क्लिअरन्स जर बघितला तर आपल्याला एक 65चा ग्राउंड क्लिअरन्स आहे. साईड स्टँड आणि मेन स्टँड दोन्ही पण दिले आहे. साईडला फुटरेस्ट पण दिले आहे. इथे साईडला फुटरेस्ट पण आहे. आणि बॅक व्हीलचा जर विचार केला आपण तर याला हब मोटर दिली आहे. त्याचा जो व्हील आहे तो 12 इंचचा आहे आणि याला दोन्ही साईडला सस्पेन्शन पण दिलेले आहे. पूर्ण बॅक व्ह्यू जर बघितला तर आपण खूप छान मध्ये पिक्चर दिले. आणि याच्या सीटचा जर विचार केला तर याच्यामध्ये 760 mm ची सीट हाईट पण दिलेली आहे. आणि याच्यावर जास्तीत जास्त 100 ते 112 kg पर्यंत वेट आपण बसू शकतो. बूट पेसचा जर विचार केला तर आपण बूट पेसमध्ये त्याला 34 लिटरचा बूट पेस दिला आहे, ज्याच्यामध्ये आरामात 2 हेल्मेट सहज येऊ शकते. आणि त्यात 650 किलोवॅटचा चार्जर पण दिलेला आहे. आणि याच्यामध्ये बॅटरी बॅकअप हा 3.1 किलोवॅटचा दिला आहे. तर असे फीचर्स या गाडीमध्ये दिले आहे. नॉर्मल स्कूटी सारखीच आहे, पण थोडे चालवायला खूप स्मूथ आणि बेटर आहे नॉर्मल स्कूटीपेक्षा.
आणि पेट्रोलचा जर विचार केला तर पेट्रोलपेक्षा खूप स्वस्त पडते. आणि चार्जिंगचा जर विचार केला तर चार्जिंग ही 4 घंटे 20 मिनिटमध्ये पूर्ण होऊन जाते. 4 तास 20 मिनिटात चार्जिंग फुल होऊन जाते याचीवाली. तर चालवायला खूप कम्फर्टेबल पण आहे. तर असे आपल्या नवीन गाडीचे फीचर्स आणि आपल्याला काय काय त्या गाडीमधून मिळते. आणि आपल्याला गाडीची प्राईस जी आहे ते 1,11,000मध्ये ऑन रोड शोरूममधून मिळते. 1,11,000मध्ये. आता त्याची प्राईस वाढली आहे, कारण आपण ही गाडी 21 तारखेला घेतली होती मागच्या महिन्यात, पण त्याच्यानंतर आपली गाडीची प्राईस वाढली आहे, तर आता थोडी महागच मिळेल. तर गाडी खूप छान आहे. आपण सजेस्ट नाही करत कोणाला, प्रत्येकाचं आपापलं ओपिनियन आहे, पण गाडी खूप छान आहे. आणि पेट्रोलची सुद्धा बचत होते. आणि चार्जिंगचा खूप खर्च नाही त्याला. पर चार्जिंग त्याला 3 ते 4 युनिटचा खर्च येते. तर खूप छान गाडी आहे. तर आपण तिची एक टेस्ट ड्राईव्ह पण दाखवतो.